टक्केवारी आणि गुणोत्तर हे दोन्हीचं मिश्रण आहे, कंबाईन केलेलं आहे. म्हणजे काय म्हणते बघा, ए बी च्या 40%. समजा हे ए आणि बी आहे. काय म्हणले हो, ए बी च्या 40%. म्हणजे बी जर 100 असेल तर हा ए किती असेल, 140. कळालं? कारण त्यांनी म्हणलेले ए बी च्या 40% जास्त आहे. ए हा बी पेक्षा 40% जास्त आहे. म्हणजे हा 100 असेल तर हा 140 असेल. परत काय म्हणते, बी हा बी सी च्या किती टक्के, 20% कमी आहे सी च्या. म्हणजे सी जर 100 असेल तर बी किती असेल, 80 असेल. का, 20% कमी आहे. मग याच्यावरून तुम्हाला ए गुणोत्तरात सी, तुम्हाला ए गुणोत्तरात सी काढायचंय. म्हणजे ए आणि सी काढायचंय. लक्षात ठेवा, पहिला यांचा गुणाकार करा, 140 आणि 80. परत 100 गुणिले 100 किती हो, 14 112. आणि हे 2 शून्य गुणोत्तरात 100 गुणिले 100 म्हणजे किती, 10,000. मग या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले. परत काय, 112 आणि इथं 100 आहे. मग याला कशाने भाग जाईल, तुम्ही जरी साधा कशाने, 2 शून्य इथं 12 आहे म्हणजे 4 ने भाग जाईल. 4 दोन्ही 8, राहिले किती, 3 4 8 32, 4 दोन्ही 8, 2 राहिले 4 पंचे 20 म्हणजे 28 25. ए आणि सी ची किंमत किती मिळाली, 28 गुणोत्तरात 25. असेच नवनवीन ट्रिक किंवा अशा प्रकारे हॉट ट्रिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उत्तर ठोकून द्या.